पण भाज्या तरी काही काही संपवाव्या ना लगेचच. असं आपण म्हणतो पालेभाजी आहे, पालेभाजी लवकर संपवूया, खराब होऊन जाईल. आणि अशा ज्या भाज्या आहेत सुक्या त्या सुद्धा खराब होतात. त्या फ्रीजचा काहीच उपयोग नाही. झोपले ना, काल तर असं झालं मी झोपलेच आणि मी 12:30ला असं वाटलं हुश आता माझं संपलं सगळं काम. आणि मी असे झोपले आणि माझ्या लक्षात आलं अरे देवा. हाय माझ्या लाडके मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे. आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे मनापासून आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज सकाळी सकाळी मी तुम्हाला फरशी पुसताना दिसत आहे. याचं कारण काय असं नाहीये की माझी कामवाली बाई आली नाहीये, तर याचं कारण असं आहे की आता इथून पुढे फरशीची जी कामवाली बाई आहे ना ती मी स्वतःच झालेली आहे. कारण आता जसं की याच्या अगोदर जॉबमुळे माझ्याकडे वेळ नसायचा. त्याच्यानंतर गेली 3 ते 4 वर्ष अगस्तेच्या वेळेची माझी प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बाळ लहान होतं. त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या जबाबदारीमुळे एकतर ह्या फरशी पुसायच्या कामाला वगैरे वेळ माझ्याकडे नव्हता. आणि दुसरी अशी गोष्ट की ना म्हणजे तसं बघायला गेलं ना की फरशी पुसायला एखाद्या बाईला घरात घेणं किंवा त्यांच्यावर डिपेंड राहणं, एक तर प्रायव्हसी आहे ना पूर्णपणे निघून जाते. आपल्याला ना काही घरात खायचं प्यायचं, काही करायचं ठेवायचं, काही असू दे, प्रायव्हसी नावाची ना काही गोष्ट राहत नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपलं डिपेंडन्सी पण राहून जाते ना की बाबा ह्या टायमाला ती व्यक्ती येणार आहे, म्हणजे मग त्याच्याप्रमाणे आपण घरी अवेलेबल राहा, घरातलं सगळं ते येण्याच्या अगोदर उरकून ठेवा. मग त्याच्यामुळे ना असं वाटतं की आता ठीक आहे, आता अगस्ते पण आता शाळेला जायला लागलेला आहे आणि सकाळच्या वेळेला मी आरामात 10-15 मिनिटं काढू शकते. भले इतर गोष्टी माझ्या मागे भरपूर व्याप आहे, घरामध्ये सगळं किराणा माल, भाजीपाला, सगळं साफसफाई, सगळ्या गोष्टींपासून म्हणजे मुलांची काळजी, मुलांचं अभ्यास, त्यांचे दवाखाने, त्यांचं क्लासेस, सगळं काही मलाच बघावं लागतं. मला कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग हँड नसल्यामुळे ना अगदी 24 तास सुद्धा मला दिवसाचे आणि रात्रीचे सुद्धा मला ना कमी पडतात टाइम, इतका माझ्याकडे कामाचा ढीग आहे. पण तरी पण ना 10-15 मिनिटं मी फरशीसाठी काढायचं असं ठरवलेलं आहे. कारण एकतर पहिली गोष्ट आहे ना आपलं शारीरिक व्यायाम काहीच होत नाही तसं बघायला गेलं तर. फक्त आहे ना आपल्याला स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस की हे काम कधी होणार, ते काम कधी होणार. भले मी दिवसभर हालत असते पण अशा प्रकारचं जे म्हणजे बसून काम करणं किंवा एक अंग मेहनत जी आहे ना ती कुठल्याही प्रकारची नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणलं की असू दे, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी व्याप जरी असल्या आपल्या मागे तरी पण एक काम म्हणतो ना आपण, त्या प्रकारचं काम आपल्याला शरीराला असणं खूप गरजेचं आहे. तर मी कधी कधी फरशी बसून पण पुसते आणि आता मी मॉप पण आणलेला आहे. तर त्याच्यामुळे मला दोन्ही गोष्टींमध्ये मी कम्फर्टेबल आहे. आणि मला ना खरं सांगते कुठल्याच कामाशी लाज नाहीये. असं नाही की मी काही आहे विशेष म्हणून मी आता हे नाही करणार, ते नाही करणार. आपल्या घरातलं काम करायला आपल्याला कसली लाज आलीये. फक्त आपण बाईची मदत का घेतो, कारण आपल्याकडे टाइम नसतो कधी कधी, किंवा आपले काहीतरी जबाबदारी आपल्याला दुसऱ्या महत्वाच्या प्रायोरिटी असतात. तर त्याच्यामुळे आपण कामाला बाई लावत असतो. पण आता म्हणलं की नाही, चला हे जे काम आहेत आता आपल्याकडे घेऊयात आपण. आणि ज्या कामवाल्या आहेत ना, मागच्या वेळेला मी तुमच्याशी शेअर केले की त्यांनी पैशावरून सुद्धा थोडीशी वाद घातली माझ्या बरोबर. त्यांना मी दिवाळी दिली नाही, म्हणजे देणार होते पण त्यांनी वेट सुद्धा नाही केलं. त्याच्या अगोदरच त्यांनी माझ्याकडचं काम सोडून दिलं आणि तशा पण त्या सोडणारच होत्या. तर मी म्हणले की ठीक आहे, चला आपण दुसरी बाई लावून टाकूया. तर बाकीच्या ज्या कामाला आहे ना, म्हणजे भांडी वगैरे आहे त्याला मी दुसरी बाई लावून टाकली आणि फरशीला आणि मी आता ही जबाबदारी स्वतःकडेच घेतलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल, तुमचं काय मत आहे की फरशी वगैरे पुसणं ही जी अंग मेहनत आहे खाली बसून योग्य आहे का मोपणी योग्य आहे? मला तर वाटतं ना खाली बसून खूप छान आहे. कारण एकतर ना फरशीचे ना कान आणि कोपरे साफ होतात आपल्या हाताने आणि आपले सुद्धा व्यायाम होतो, उठ बस, आणि ते पोटावर पण दाबी येणं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना बसून केल्यामुळे सगळ्याच भागाला आपल्या अंगाच्या खूप छान असा व्यायाम मिळतो. पण प्रॉब्लेम असा आहे ना, मी आता कसं आहे, अगस्ते मी फरशी पुसायला लागले ना की खूप मागे मागे पळतो. तर त्याच्यामुळे मग मी मोप पण आणून ठेवलेला आहे. अगदी इन्स्टंटली आपल्याला फरशी क्लीन करायची असेल ना तर मोप खूप युजफुल आहे. आणि आधीमध्ये मी अशी बसून पण फरशी पुसणार आहे. तर असो, सकाळचं फरशी वगैरे पुसायचं काम माझं झालं आणि त्याच्यानंतर म्हणलं की चला आता नाश्ता करूयात. आणि माझ्या ना 2 मुलांना साबुदाण्याची खिचडी फार आवडते आणि त्याच्यासोबत जर दही असेल ना तर काही विचारायला नको. मग म्हणलं की चला आता त्यांना मस्तपैकी साबुदाणा खिचडी आणि त्याच्यासोबत दही देऊया.
आणि अगस्त्य सुद्धा आहे ना खिचडीचा खूप मोठा फॅन आहे, त्याला सुद्धा थोडीशीच लागते पण यांना दही टाकून दिलं ना की त्याला पण खूप आवडते. तर बघू शकता इथे तुम्ही मस्तपैकी खिचडी केलेली आहे आणि अगस्त्यला पण थोडीशी दिलेली आहे दही टाकून. आणि नाश्ते वगैरे झाल्यानंतर आहे ना दुपारचा तर माझा वेळ कुठे निघून जातो ना हे समजत नाही. कारण अगस्त्यची आंघोळ, सानवीची आंघोळ, सगळ्या गोष्टी सकाळच्या आवरायलाच आहे ना आरामात 12 वाजतात आणि त्याच्यानंतर मग दुपारचा स्वयंपाक, जेवण खावणं त्याला 3 वाजतात आणि त्याच्यानंतर मग अगस्त्यला झोपवणं कधी 4-4:30 वाजतात ना हे सुद्धा समजत नाही. मला एखादी मिळाली तर डुलकी मिळते, नाही तर ती सुद्धा मिळत नाही. आणि त्याच्यानंतर लगेचच मला ना संध्याकाळी सानवीच्या अभ्यासाची सगळं काळजी असते की रोजचा रोज अभ्यास झालाच पाहिजे. तिचे जे काही रेग्युलर क्लासेस वगैरे असतात ते अबॅकसचे वगैरे तर ते सुद्धा वेळेवर झाले पाहिजे. या सगळ्या गोष्टी मागे असतात ना की त्याच्यामुळे 5-6 कधी वाजतात नाही हे समजतच नाही. आणि मी लगेचच आहे ना संध्याकाळच्या तयारीला लागले होते. मी म्हटलं की पटकन नाही का स्वयंपाक करून टाकावा. आणि फ्रीज उघडला तर बघते तर काही माझ्याकडे ना कारले भरपूर पडले होते पहिलेचे आणि आता माझ्याशिवाय कारलं कोण खाणार. मग मी म्हटलं की चला आता ह्याच्या कारल्याची ना मस्तपैकी रस्सा भाजी करूयात अशी आंबट गोड. कारण खूप दिवस झाले ना मी असं ग्रेव्हीवालं कारलं केलं नव्हतं. आता सध्या काय होते ना कारलं मी शक्यतो पटापट जे आपण उकडून स्लाइस करून करतो ना त्या टाइप मध्ये मी करायचे. लिंबू मिरचीची फोडणी द्यायची आणि स्लाइस केलेले जे काही उकडलेले कारले आहे ना ते त्यात टाकून द्यायचे सरळ. पण ना ते थोडीशी कडवट वगैरे होतात माझ्या हातने. मला माहिती नाही असं बघा किती जणींच्या बाबतीमध्ये होतं. माझ्या हातून ना हमखास कारलं कडू होतं. काहीही टाका त्याच्यामध्ये, म्हणतात ना साखरेत घोळवा नाही तर कशातही घोळवा, कारलं कडू ते कडूच. आणि माझ्या हातून तर हमखास कडू होतं कारलं. प्रत्येकाचं माझं असं ऐकण्यात आहे की कारलं बनवणाऱ्या जी बाई आहे तिच्या हातचा गुण आहे ना त्या कारल्यामध्ये उतरत असतो. आणि मला माहित नाही म्हणजे माझा हात कडू आहे का काय, पण कारलं मात्र माझ्या हातून कडू होतं. बाकीचं ना बऱ्याच बायकांचं असतं बघा की कारलं ना अगदी खोबऱ्यासारखं होतं त्यांच्या हातनं. तर माहिती नाही हा असं किती जणींना अनुभव आहे, तुमच्या बाबतीत काय आहे मला नक्की सांगा. तर असं मी नाही तर रस्सा भाजी करायला घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी ना मी मस्तपैकी कांदा गोल्डन ब्राऊन केलेला आहे आणि खोबऱ्याचा किस, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते माझे वडील जे आहेत मला ना खोबऱ्याचा किस असं आणून देतात आणि माझ्या किचनमध्ये फ्रीजमध्ये तो नेहमी असतो वर्षभर म्हणजे तो जसं लागेल तसं संपेल तसं आम्ही फ्रेश आणत असतो. आणि यामध्ये ना मस्तपैकी सोललेलं लसूण, कोथिंबीर, आलं असेल तर टाकू शकता तुम्ही. आणि चिंचेचा तुकडा टाकायचा याच्यामध्ये जरा जास्त, कारण आंबटसर भाजी पाहिजे ना आपल्याला ते कडवटपणा जाण्यासाठी. मस्तपैकी मिक्सर मधून बारीक अशी गंधासारखी पेस्ट करायची. आणि आता यामध्ये मी हे जे कारलं आहे ना ते कच्च शिजवणार आहे. म्हणजे मी पहिलं उकडून वगैरे काही घेतलेलं नाहीये, ते डायरेक्टली मी अशी फोडी करून घेतल्या. आणि कारल्याची साईज आहे ना एकदम छोटी होती तर त्याच्यामुळे मग त्याला डायरेक्टली फक्त पुढचा आणि मागचा भाग कट केला, मधल्या बिया वगैरे काढून घेतल्या मी. आणि त्याच्यामध्येच आहे ना मी हे डायरेक्टली कच्चच कारलं त्याच्यामध्ये टाकून देणार आहे मसाल्यामध्ये आपल्या. असं रश्श्याचा मसाला आहे ना मी जरा जास्तच बनवून ठेवत असते कधी कधी. राहिलेला जो मसाला आहे तो बघू शकता तुम्ही, मी स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे समजा 1-2 दिवसामध्ये जर आपण अजून एखादी रश्श्याची भाजी करणार असेल ना तर त्याला सुद्धा ते होऊन जातं. तर असं इथं बघू शकता तुम्ही त्या सेम कढईमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे लाल केला ना तर त्याच्यामध्येच मी हा मसाला जो आहे तो तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली आणि छान असं गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करून घेतलेला आहे. थोडंसं मला ह्याला ना तर्री सुटायला पाहिजे होती तर त्याच्यामुळे मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे, म्हटलं की जरा थोडंसं ग्रेव्हीला ना तर्री सुटू दे. आणि आता याच्यामध्ये जे काही आपले घरातले रेग्युलर मसाले आहेत ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तुम्हाला जर हवं असेल ना याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा तुम्ही टाकू शकता. मग याने हे असं कारल्याच्या लोणच्यासारखं लागतं. म्हणजे आमच्याकडे ना हिरव्या रंगाची जी भाजी आहे ना त्याला कारल्याचं लोणचं म्हणतात किंवा ढोबळी मिरचीचं लोणचं म्हणतात. म्हणजे हिरव्या मिरचीमध्ये, हिरव्या कोथिंबिरीमध्ये, हिरव्या वाटणात जे करतो ना आपण त्याला लोणचं असं म्हणतात, म्हणजे माझ्या घरात तरी मम्मी वगैरे. तर असं इथे मस्तपैकी लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला वगैरे टाकलेला आहे मी. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कारली आहेत ना अख्खी ती मी याच्यामध्ये सोडून दिलेली आहे, मधले बिया वगैरे काढून टाकलेले आहेत. आणि मस्तपैकी आता हे शिजून देणार आहे बारीक मंद गॅसवर. आणि आज ना मला ना 2-3 भाज्या करायच्या होत्या, कारण कारलं मुलं काही खाणार नाही. आणि सकाळी मी भेंडी चिरून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि ती ना थोडीशी अशी काळी पडल्यासारखी वाटली मला. मी म्हणलं नको आता चला पटकन परतून टाकूया, नाहीतर दुसऱ्या दिवशीपर्यंत ही अजून काळी होऊन जाईल. तर भेंडी मी शक्यतो चिरून ठेवत नाही, पण सानवीला डब्याला दिली होती ना तर त्याच्यातली थोडीशी राहिली होती. ती म्हटली ही अगस्त्यला कधीतरी परतून द्यावी आणि ती तशीच राहिली होती. तर मग त्याच्यामध्ये मी मस्तपैकी मॅगी मसाला वगैरे टाकला आणि अगस्त्यला नॉर्मल अगदी काहीच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी टोमॅटो सुद्धा नाहीये,
फक्त मॅगी मसाला, हळद, मीठ टाकलेला आहे आणि ती एका साईडला शिजायला ठेवलेली आहे. कारण अगस्त्यले ना तेवढी एकच भाजी बाबा तो अजूनपर्यंत तरी ना अगदी मनापासून खातो, म्हणजे हे भेंडी. आणि आता दुसऱ्या बाजूला मी सानवीसाठी ना टोमॅटोची चटणी करायला घेतलेली आहे, कारण कारलं पण खाणार नाही ती आणि भेंडी पण थोडीच होती, अगस्त्यला पुरेल तेवढीच. म्हणलं की चला आता सानवीला आहे ना टोमॅटोची चटणी करावी. टोमॅटो भरपूर राहिले होते माझ्याकडे, तर तीन भाज्या आज माझ्याकडनं झालेल्या आहेत. पण असो, काही म्हणतात ना की जर खूप साऱ्या भाज्या आपल्या फ्रीजमध्ये अशा राहिल्या असतील, आपल्याला संपवायच्या असतील, तर एक सत करून टाकलेल्या बऱ्या. कधी ना कधीतरी त्या कोणाकडून तरी खाल्ल्या जातात आणि त्या संपवल्या जातात. अशा सोडून जाण्यापेक्षा, ते म्हणतात ना फेकून माजण्यापेक्षा खाऊन माजलेलं केव्हाही चांगलं. तर अशा पद्धतीने करून ठेवल्या मी. आता काय, कधी खायच्या तेवढ्या खावा आणि ज्याला कोणाला खायच्या तेवढ्या खावा आणि तर ठेवून द्या फ्रीजमध्ये आपल्या, अशा पद्धतीने मी केल्या. तर असं इथे बऱ्यापैकी सगळ्या भाज्या वगैरे माझ्या झालेल्या, अजून बरीचशी कामं माझी बाकी होती. आता सर्वात महत्वाचे पॉइंट म्हणजे ना, काही निगेटिव्ह कमेंट्स आपल्या काही व्हिडिओवर आल्या होत्या, तर त्याच्याबद्दल मी बोलेल. मी त्या ताबडतोब डिलीट करून टाकल्या, त्या युजरला ब्लॉक पण करून टाकलं. पण त्या काय कमेंट होत्या, मला ना ह्या व्हिडिओद्वारे त्या कमेंटला उत्तर द्यायचं आहे. तर पुढे माझं जे काही म्हणणं आहे ना ते तुम्ही नक्की ऐका. मी याच व्हिडिओमध्ये त्या निगेटिव्ह कमेंट्सचं उत्तर दिलेलं आहे. आज आहे ना 2 गोष्टी माझ्या खराब झाल्या. एक तर आहे ना सकाळी 1 लिटर दूध आणलं होतं मी, चांगल्या 2 पिशव्या, म्हणजे अर्धा लिटरच्या. तापवलं, त्यातली 1 पिशवी खराब होती आणि मी काय करते, अर्धा लिटरच्या 2 पिशव्या असतात ना, दोन्ही मिक्स करते. तर त्यातली 1 पिशवी खराब होती, तर त्या एका पिशवीमुळे दुसरी पण पिशवी खराब झाली. आणि एवढं बघा 1 लिटर दूध नासलेलं आहे. तर याच्यात मी काय केलं ना, दही ऍड करून टाकलेलं आहे. आणि म्हणलं आता एवढं सारखं कंद कोण खाणार पनीर, एवढं ते नासलेल्या दुधाचं मी पनीर बनवत नाही आणि मुलांना पण देत नाही. तर त्याच्यामुळे म्हणलं त्याचं दही करावं आणि मग कढी बनवावी आपल्यासाठी. आता ह्याची कढी बघू, जर चांगलं झालं, कडू वगैरे नाही निघालं दही, तर मग ती कढी सानवीला देईल, नाही तर मग तिला देणार नाही. आणि दुसरं म्हणजे हा फ्लॉवर, काय फ्लॉवरची गत झालीये बघा. घेताना एवढा चांगला घेतला होता मी, आणि कधी घेतली मी भाजी, रविवारी भाजी, शनिवारी भाजी घेतली. तर आता आज गुरुवार आहे, तर ऑलरेडी 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसामध्ये ह्या फ्लॉवरचा हाल बघू शकता तुम्ही. सगळं पूर्ण सगळं काळं आज झालेलं आहे. अख्खा फ्लॉवर, मला 30 रुपयाचा फ्लॉवर आहे हा, फेकून द्यावा लागणार आहे. फ्लॉवर आहे ना खरंच खूप खराब होतं. मला असं वाटतं नाही का फ्लॉवर ठेवावा आणि विकेंडला आहे ना त्याची मस्त पावभाजी वगैरे बनवावी. पण आता ना मला असं वाटतं ते फ्लॉवर हे ठेवायलाच नको, कारण आहे ना फ्लॉवर टिकत नाही लगेच, त्याला ना असं काहीतरी काळं वगैरे असं जमतं. पण भाज्या तरी काही संपवाव्या ना लगेचच. असं आपण म्हणतो पालेभाजी आहे, पालेभाजी लवकर संपवूया, खराब होऊन जाईल. आणि अशा ज्या भाज्या आहेत सुक्या, त्या सुद्धा खराब होतात. त्या फ्रीजचा काहीच उपयोग नाही. म्हणजे मला असं कधी कधी आश्चर्य वाटतं ना की हे भाजीवाले म्हणा किंवा असे आपले जे शेतकरी आहे, त्यांच्याकडे ह्या भाज्या एवढे दिवस टिकतात कशा काय. आणि नेमकं आपण घेऊन आलो, 2 दिवस नाही झाले, फ्रीजमध्ये ठेवा नाही तर कुठेही ठेवा, 2 दिवस नाही झाले की लगेच त्याला अशी कीड पकडते. ते फ्रीजचा काय उपयोग आहे सांगा. एवढं आपण महागा मोलाचं वस्तू घेतो, पण भाज्या काही टिकतात काही टिकत नाही. आणि त्या कशा टिकवायचे हे सुद्धा काही कळत नाही. अशा प्रकारच्या भाज्या तर खूप अवघड आहेत. कारण आता पाऊस आहे ना पुण्यामध्ये 2-3 दिवस, त्याच्यामुळे मला वाटतं त्या वातावरणामुळे फ्लॉवर आहे ना पूर्ण हे झालेलं आहे. पावसाळ्यात तर शक्यतो फ्लॉवर मी घेत नाही, आणि जर घेतला ना मस्त असा पांढरा बघून घेते. हा सुद्धा मी चांगला बघून घेतला होता, पण आता त्याचं आज बघितलं तर पूर्ण वाट लागलेली आहे. ठीक आहे, जाऊ दे. आता जोपर्यंत पावसाळी वातावरण आहे ना, आता फ्लॉवर मी घेणार नाही. पावभाजीसाठी मी घेणार होते, पण आता ठीक आहे, जाऊ दे. तर फ्लॉवर आता कॅन्सल, जोपर्यंत पाऊस संपत नाही. तर असं भाज्या बघू शकता. आता 3 भाज्या आज झालेल्या आहेत. मागच्या बॅक कॅमेरे 3 भाज्या झाल्यात. एक म्हणजे टोमॅटोची चटणी झाली आहे, लगेचच्या लगेच काढून घेते मी, कारण जर्मलच्या कढया असतात ना, मी जास्त ठेवत नाही त्याच्यामध्ये. तर टोमॅटोची चटणी, त्याच्यानंतर मस्तपैकी आंबट गोड असं रस्सा वांग, हे थोडंसं असं घट्टसरच केलेलं आहे. मस्त त्याच्यावर भाकरी करणार आहे. आणि सानवीला टोमॅटोची चटणी, कारण तिने दुपारीच भेंडी खाल्लेली आहे. आणि अगस्त्यला मस्तपैकी भेंडीची भाजी, त्याची भेंडीची भाजीची कटोरी काढून ठेवली आहे. आता सानवीची पण भाजी काढून ठेवणार आहे. ही जी आहे ना ही काही टेन्शन नाही, कारण ही गरम करायला लागणार आहे परत. या भाज्या गरम काही नाही केलं तरी चालतात, पण रस्सा भाजी आहे ना परत गरम करायला लागते, तर त्याच्यामुळे मग ती नाही मी काढून ठेवणार.
बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना मुलांच्या त्या मी काढून ठेवणार आहे. तर चला असं वाजलेत आता किती तुम्हाला दाखवते. 3 भाज्यांचा ना आज उगीच एवढा गोंधळ घातला मी, पण ऑप्शनच नव्हतं. कारण आमच्याकडे हे कारलं आवडत नाही कोणाला माझ्याशिवाय. वाजलेत आता 7:45 आणि मला ना सानवीचा अभ्यास घ्यायचा आहे एक्झामचा. उगीच हे एवढं सगळं करत बसले, ह्याच्यात 1 तासभर गेला माझा. मॅडम बसल्यात मोबाईल खेळतो पर्यंत मारून घेतला चान्स है ना. तर चला असो सानवीचा आता अभ्यास घेते आणि त्याच्यानंतर मग मुलांना जेवायला वगैरे द्यायचं, अगस्तीला झोपवायचं, मग सगळा पसारा आवरायचा. या सगळ्या गोष्टींमध्ये ना आरामात 12-12:30 वाजतात. आणि ना झोपले ना, काल तर असं झालं मी झोपले सानवी 12:30ला, असं वाटलं हुश आता माझं संपलं सगळं काम. आणि मी असे झोपले आणि माझ्या लक्षात आलं अरे देवा कपडे इस्त्री करायचे राहिलेत तिचे. म्हणलं आता कपडे इस्त्री केल्याशिवाय शाळेचे तर म्हणजे झोपूच शकत नाही. कारण सकाळचं कधी आपण कपडे इस्त्री करणार, कधी ती निघणार आणि कधी लाईटीचं सांगता येत नाही. सकाळी सकाळी कधी कधी लाईट पण नसती. तर परत मी असं मला जीवावर आलं होतं ना, अशी मस्त पाठ टाकली होती 12:30 वाजता. पण ते लक्षात आलं आणि मी परत उठले, परत इस्त्री करत बसले. म्हटलं चला 5-10 मिनिटांमध्ये होऊन जाईल. मग तिकडं उठले, बळ जीवावर आल्यासारखं इस्त्री बिस्त्री केली आणि मग झोपले. म्हणजे जेव्हा मी असं झोपते ना अंथरुणावर तेव्हा मी कामाची यादी अशी ना रिवाईज करते की काय राहिले. अच्छा बॅग भरून झालीये, हातीने भरली किंवा मी भरली आहे, चेक करायची, कपडे तयार ठेवायचे, शाळेचे बूट रेडी ठेवायचे, ह्या सगळ्या गोष्टी रेडी आहेत का. त्याच्यानंतर भाजीची सगळी तयारी झाली आहे का, डब्याची सगळी तयारी झाली आहे. असं डोक्यामध्ये असं चक्र चालू राहतं झोपताना. आणि मग सगळं ते डोक्यामध्ये टिक 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 झालं, हा झालंय सगळं बाबा, मग झोपायचं आरामात. हे असं माझं रुटीन आहे. आणि आता त्यात भरीत अगस्तीचं पण चालू झालं. आता इतके दिवस ना हिचं टेन्शन होतं की काय द्यायचं डब्याला, काय द्यायचं. आता अगस्त बाळाचं टेन्शन आहे, कारण तो बघा ना किती डोक्याला तापे, फळं खात नाही. त्याच्यानंतर असं काय म्हणतात त्याला, पोहे उपीट या सगळ्या गोष्टी त्याला ना असं खातच नाही. मग ह्या पोराला काय द्यायचं सांगा. आता पहिल्या दिवशी मी त्याला चिप्स दिलते, रडत होता म्हणून. ते अलाउड नाही त्यांच्या शाळेत, पण मी दिले होते. त्याच्यानंतर मग मखाना दिला होता एक दिवस, तो काय त्याने खाल्लाच नाही. आणि आज त्याला दिला होता राजगिराचा लाडू. मग हे असे काहीतरी चिरीमिरी पदार्थ त्याला द्यायला लागतात. फ्रूट तर बघूयात आता एखाद दिवशी असे ना थोडे फ्रूट देणार आहे. त्यांनी खाल्लं तर खाल्लं, भुकेच्या तडाख्यात नाही का बाकीच्या मुलांचं बघून थोडं देणार आहे. बघूयात आता शाळेतच ती लागली तर सवय लागेल त्याला फळांची, नाही तर अवघड आहे. तर आपल्या आयुष्यात आहे ना आपण कितीही चांगलं करू दे, पण नावं ठेवणारी लोक काय आपल्या आयुष्यातून जात नसतात. आणि आपण कितीही पुढे जाऊ दे, आपण चांगल्या गोष्टी करू दे, पण 100 माणसांपैकी एक तरी माणूस असा असतो ना की तो आपल्याला नावं ठेवण्यासाठी जन्माला आलेला असतो. तर तसं काहीच झालेलं आहे. तर काय झालं तुम्हाला सांगते की मी नेहमीच ना असा प्रयत्न करत असते की अशा काही गोष्टी आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवाव्या की ज्या लोकांना किंवा जे व्हिडिओ बघतात त्यांना आहे ना खूप त्याचा फायदा व्हावा, मदत व्हावी. तर असेच काही व्हिडिओ केले होते मी मागच्या वेळेला. जेव्हा अगस्तीचा जन्म झाला, त्याची 12वीची जी पूजा होती, तेव्हा ती पूजा सुद्धा मी डिटेलमध्ये दाखवली होती. आणि तो व्हिडिओ ना इतका चालला, म्हणजे अजूनही त्याला 17,000 पेक्षा जास्त लोकांनी त्याला पाहिलेलं आहे त्या व्हिडिओला. आणि त्या व्हिडिओ पासून मला इतके छान छान कमेंट आलेले आहेत, इतके चांगले सबस्क्रायबर आपल्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत की ते खूप प्रेम देतात त्या व्हिडिओला. आणि तो व्हिडिओ तर चाललाच, चांगला गाजलाच. आणि त्या व्हिडिओ खाली येणारे जे काही कमेंट्स होते ना, तर ते मला बघून असं वाटलं की जेव्हा पण चान्स येईल तेव्हा मी याच्याबद्दल अजून जास्त माहिती देईल, जेणेकरून 12वीची बाळाची जे काही पूजा आहे ना, ती बऱ्याच लोकांना ती प्रथा माहिती नाहीये, ती पूजा कशी करायची माहिती नाहीये. तर अनेशा असा चान्स आला होता एक की माझी जी जाव आहे, चुलत जाव आहे, तर तिचं बाळाच्या 12वीला मी गेले होते. आणि तिथं ना मी ती जी पूजा आहे ती डिटेलमध्ये मी शेअर केली अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तो सुद्धा व्हिडिओ इतक्या जणांना आवडला. आता तो व्हिडिओ रिसेंटली मी टाकलेला आहे, 2-1 महिने झाले असतील, पण त्या व्हिडिओला सुद्धा आहे ना 2,500-3 हजार लोकांनी बघितलेला आहे. आणि रोज त्याला इतके लोक बघत असतात ना. त्या व्हिडिओमुळे माझे एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत. आज 3,000 सबस्क्रायबर आपल्याशी जोडले गेलेले आहे. ते त्या 2 व्हिडिओमुळे टॉप मोस्ट जे व्हिडिओ आहेत ना बघतात माझ्या चॅनलवरचे, त्यापैकी ते 2 व्हिडिओ आहेत. तर ते इतके लोकांना आवडलेले आहे. पण त्या व्हिडिओवर आहे ना एक कोणीतरी म्हणजे सबस्क्रायबर होता किंवा एक कोणीतरी व्ह्युअर होता,
सबस्क्रायबर तर नाही म्हणता येणार मी त्याला, कारण त्यांनी सबस्क्राईब केलंच नसणार आहे 100%. तो फक्त नावं ठेवायलाच आपल्या चॅनलवर आला होता, तो किंवा ती. आणि त्यांनी ना अशी कमेंट केली होती की काय बोर व्हिडिओ आहे, किती हळूहळू सांगितलंय, किती कंटाळा आलाय, आम्ही तर मध्येच मी व्हिडिओ बंद करून टाकलाय आणि असे परत व्हिडिओ बनवू नका, अशी कमेंट केली होती त्या युजरने. तर मला इतकं बघून आश्चर्य वाटलं. मी म्हटलं की जे लोक, आणि आज जर व्हिडिओ तो माणूस बघत असेल ना, तर त्यांनी हे माझं उत्तर आहे ना पक्क लक्षात ठेवावं की तुमच्यासारख्या व्ह्युअरला आहे ना ते जे अर्धा मिनिटाचे 1 मिनिटाचे जे रील असतात ना, ती बघायची तुमच्या लोकांना सवय लागलेली असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला फटाफट स्क्रोल करायचे. एक व्हिडिओ नाही आवडला, 1 सेकंद बघायचा, पुढचा व्हिडिओ बघायचा, 1 सेकंद नाही आवडला, पुढचा व्हिडिओ बघायचा. ह्या कॅटेगरी मधले तुम्ही लोक आहात. तर त्याच्यामुळे तुमच्यासारख्या लोकांना आहे ना, आमच्यासारखे जे डिटेलमध्ये माहिती देतात ना, ते व्हिडिओ तुमच्यासारख्या ना लोकांना अजिबात आवडणार नाही. तुमच्यासारखे म्हणजे ज्यांना ना पेशन्सच नाहीयेत की काय दाखवतायत समोरची व्यक्ती, पूजा दाखवतायत, मग आपण व्यवस्थितपणे ती बघावी, हे तुमच्यामध्ये पेशन्स नाहीयेत. तर त्याच्यामुळे कृपया तुम्हीच आमचे व्हिडिओ बघू नका जर तुमच्याकडे पेशन्स नाहीये तर. आणि तुमच्यासारखा असा व्यक्ती ज्याला साधं असे पूजेचे व्हिडिओ बोर वाटतात, तर तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून काय आम्ही पूजेच्या व्हिडिओमध्ये नाचून दाखवायचं का तुम्हाला? पूजा आहे म्हणलं आम्ही पूजाच दाखवणार ना. ती तुम्हाला रटाळ किंवा कंटाळवाणी वाटली त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. आणि तुमच्यासारखी व्यक्तीला 12वीची पूजा जर कंटाळवाणी वाटत असेल, तर तुम्ही तुमचं नातवंड असू दे किंवा तुमच्या घरात येणारं कुठलंही बाळ असू दे, त्याची पूजा घालूच नका. कारण जर तुम्हाला व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट नाहीये, तर तुम्ही ती पूजा काय घालणार आहे? कारण त्या बाळावर ते जे संस्कार होणार आहेत ना, ते तुमच्यासारखी व्यक्ती करू शकत नाही. त्याच्यासाठी आहे ना म्हणजे चांगले अशी संस्कारी आणि ज्याच्यामध्ये खरंच ती पूजा पूर्णपणे करण्याचा जो पेशन्स आहे तो असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला स्वतःलाच तेवढं थांबू शकत नाहीये, तुम्हाला कंटाळा येतोय, तर तुम्ही त्या बाळाच्यावर काय संस्कार करणार आहे त्या पूजेचे? तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ती करू पण नका आणि आमचे व्हिडिओ बघू पण नका. तर हेच माझं तुम्हाला उत्तर असणार आहे. आणि असल्या निगेटिव्ह लोकांना आहे ना माझ्या व्हिडिओ किंवा माझ्या चॅनलवर अजिबात थारा नाहीये. कारण निगेटिव्ह व्यक्ती मी कधीच जवळ ठेवत नाही. निगेटिव्ह व्यक्ती आपल्यापासून 4 हात लांब असलेलेच बरे. त्यांची निगेटिव्हिटी आपल्यामध्ये, आपल्या आजूबाजूला सुद्धा नको असते. कारण अशा लोकांमुळे ना आपली प्रगती थांबते. आणि जेव्हा अशी लोक नावं ठेवतात ना, तेव्हा जी म्हण आहे ना की निंदकाचे घर असावे शेजारी, ही म्हण मला मनोमन पटते. कारण अशा लोकांनी किती पण नावं ठेवली ना, तरी मी माझं काम सोडणार नाहीये. आपले जे काही चांगले सबस्क्रायबर आहेत, जे मनापासून आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांना ते व्हिडिओ खरंच खूप फायदेशीर ठरतात, त्यांच्यासाठी मी माझे व्हिडिओ बनवत राहणार आहे इथून पुढे पण. आणि कुणी कितीही वाईट कमेंट करू दे, मला त्याचा काहीही फरक पडत नाही. आणि सेम ना जेव्हा बघा माझा कुकर घरातला ब्लास्ट झाला होता, तर तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे एका बाईने कुठल्या तरी कमेंट केली होती. तिने त्याच्यामध्ये मला बावळट असं लिहिलं होतं की बावळट तुला एवढं पण पळत जाऊन ते कुकर गॅस बंद करता येत नाही का? आता त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट लिहिलं होतं की एवढा मोठा आवाज झाला होता कुकरचा की कोणाचीच हिंमत होणार नाही जाऊन तिथं त्या बटनाला हात लावावा. तर ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. ज्याच्यावर अशा प्रकारचे प्रसंग उद्भवतात ना, त्यालाच समजतं की त्यावेळेला आपण किती घाबरतो. आपण किती पण डेअरिंगबाज असू दे, पण जेव्हा आपल्या जीवावर बेततं ना, तेव्हा चांगल्या शेरातला शेर सुद्धा आहे ना मांजर होऊन जातो. तर त्या बाईने पण मला अशी कमेंट केली होती ना, पण मला ना अशा निगेटिव्ह व्यक्तींना उत्तर देण्यात आपलं जे काही हे आहे ना एनर्जी, ती वायाला घालवायची नाहीये. तर त्याच्यामुळे मी त्यांना डायरेक्टली ब्लॉक करून टाकलेलं आहे. आणि आज मी म्हणले की नाही, आज आपल्या व्हिडिओच्या मार्फत ना असल्या निगेटिव्ह लोकांना ना उत्तर दिलंच पाहिजे. तर चला जाऊ दे, अशा निगेटिव्ह माणसांकडे आपण लक्ष न दिलेलंच बरं. आपण आपलं पुढे जात राहावं. ती म्हण आहे ना, हाती चले बाजार और कुत्ते भोके हजार. तर तशा पद्धतीने आपण चालत राहायचं. आपल्या मनाला वाटेल ते आपण पुढे करत राहायचं, पुढे जात राहायचं. जी कुठली वाईट प्रवृत्तीची माणसं आपल्या आयुष्यात आहे ना, त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देता आपलं जे काही ध्येय आहे त्याच्याकडे आपण चालत राहायचं. हाच माझा एकमेव मनात विचार आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे सगळ्याबद्दल मला नक्की सांगा. आणि ह्यापेक्षा पण जर बेस्ट उत्तर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं देता येत असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये अशा लोकांना तुम्ही द्या, माझी साईड घेऊन. तर असो, आजचा व्हिडिओ आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि लाईक केल्यानंतर ना शेजारी हाईप नावाचं बटन आहे, त्या हाईप नावाचं बटन सुद्धा नक्की क्लिक करा. त्याच्याने मला पॉइंट्स मिळणार आहेत.
आणि आपलं जे चॅनल आहे ते ग्रो व्हायला मदत होणार आहे. चला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय. कसं नाही चला बंद करा. चला अभ्यासाला बसतो आता. बाय.